प्रसादला गरम दूध आवडते या वाक्यातील आपल्याला कर्ता ओळखायचा आहे. बघा मित्रांनो, कर्ता ओळखताना ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा गैरसमज असतो की इथला जो नाम आहे तो कर्ता असतो, मधला एखादा शब्द कर्म असते. असं करायचं नाही. ठीक आहे, मूळ धातूतील क्रियापदातील मूळ धातू काढायचा. आवड, आवडणारा, आवडणारी, आवडणारे कोण, तर आपल्याला उत्तर मिळते आवडणारे दूध. आणि म्हणून याच्यामध्ये दूध हा कर्ता आहे. पर्यायामध्ये दूध कुठे दिलेलं नाही, गरम दूध म्हणजे विशेषणासह दिलेला आहे आणि म्हणून गरम दूध हा या वाक्यातील कर्ता असते. मग कर्ता ओळखताना क्रियापदातील मूळ धातूला संदर्भाप्रमाणे नारा, नारी, नारे, नाऱ्या असा प्रत्यय लावून कोणी प्रश्न विचारावा, जे उत्तर मिळते तो शब्द वाक्यातील कर्ता असतो. आणि वाक्यातील क्रिया ज्याच्यावर घडते, ज्याला सोसावी लागते, ज्याला सहन करावी लागते, तो शब्द वाक्यातील कर्म असतो. या वाक्यामध्ये कर्म नाही, कारण आवडते हे परमनंट अकर्मक क्रियापद आहे आणि म्हणून आपलं उत्तर पर्याय नंबर 3.